राजकारण कुठल्या स्तराला आपण न्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. आपण बघा, आता इतके दिवस झाले नगरपालिकेच्या निवडणुका चालल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत आता तरी दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातही माझ्या 42 सभा झाल्या. सगळ्या शहरांमध्ये मी गेलो. कुठल्याही शहरात मी कोणावर टीका केली नाही, उमेदवारावर केली नाही, नेत्यावर केली नाही, पक्षावर केली नाही, कोणावर टीका केली नाही. कारण माझं म्हणणं स्पष्ट आहे, माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. विकासाचा कार्यक्रम असताना मला टीका करायची गरज काय आहे? मी जे करून दाखवलं आहे ते मी बोलतो, जे करणार आहे ते मी बोलतो. त्यामुळे कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्याकरता या निवडणुकीत मी आलेलो आहे. सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे. ते नालायक आहे म्हणून मला मत द्या असं मी म्हणतच नाही. मी चांगला आहे, मी चांगलं करून दाखवणार आहे, माझा नगराध्यक्ष चांगलं करून दाखवणार आहे, याकरता मला मत द्या. त्यामुळे कुठलंही निगेटिव्ह मत मला नको आहे. मला सकारात्मक मत हवं आहे. तुमचा विश्वास असेल तर आम्हाला तुमचं मत हवं आहे. तुमचं एक सकारात्मक मत हे निश्चितपणे या शहराला सगळ्यात आधुनिक शहर बनवू शकतं. मी काहीच बोलणार नाही. आपल्याला एवढीच विनंती करणार आहे, 20 तारखेला निवडणुका आहेत, 2 दिवस हातामध्ये आहेत. या 2 दिवसात पुन्हा चिखलफेक होईल, त्याची काही चिंता करू नका. कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही. चिखलामध्ये डौलानं उभं राहतं ते कमळ. त्याच्यामुळे 20 तारखेला तुम्हाला माझी विनंती आहे, सकाळी मतदानाला जा. कुठेही इकडे तिकडे पाहू नका. मतदारच्या आपलं जे वोटिंग मशीन आहे याच्यावर जिथे कमळ दिसेल ती बटन दाबा. कॅन्डिडेट पाहू नका, माणूस पाहू नका, बाई पाहू नका. तुम्हाला माहिती आहे, आम्ही जे सांगतो ते करतो.